हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत भरले कारले। तर त्यासाठी मला लागत आहे मी कारले चिरून घेऊन ते मिठाच्या पाण्यात 15 मिनिटं भिजत ठेवलेले आहे। ह्याच्यामधले असे बिया काढलेले आहे, अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता 15 मिनिटं त्याला मी भिजत ठेवलेला आहे। त्याला आता साहित्य जे लागणार आहे ते आहे लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं मी वाटण करून घेतलेलं आहे, प्लस भाजलेला शेंगदाण्याचा कूट, थोडं आमच्या सातारा साईडचा कांदा लसूण मसाला आहे थोडं मीठ, हळद, अर्धा लिंबाचा रस। तर आपण कृती स्टार्ट करूया। शेंगदाण्याचा कूट आहे भाजून घेतलेला आहे, थोडासा जाडसरच वाटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे लसूण, खोबरं, कोथिंबीर बिना पाणी टाकता वाटून घेतलेलं आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच खोबरं, थोडीशी कोथिंबीर हे अशा प्रकारे टाकून घ्यायचं। थोडीशी कांदा लसूण मसाला, तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबूचा जो रस होता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। हे असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। सॉरी, मी एवढ्या दिवस व्हिडिओ नाही पोस्ट करू शकले, माझी तब्येत थोडी ठीक नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओ काही पोस्ट करता आले नाहीत मला। तर मी परत स्टार्ट केले आहेत, तर नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहीन। पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्ही, आणि करूनही पहा आणि कमेंट करून सांगा मला की कसे झालेले आहे, तुम्हाला आवडतात की नाही मी ह्या रेसिपी जे टाकते। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी नाही टाकायचं आपल्याला। जर तुम्हाला वाटत असेल जास्त कोरडं आहे तर तुम्ही तेल थोडंसं पाणी टाकू शकता, पण गरज लागत नाही तशी। कारलं सहसा कोणाला आवडत नाही, त्यामुळे कोण खात नाही, पण अशा पद्धतीने करून बघा, मला नक्की आवडेल, लहान मुलंही आवडीने खातील। अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे कारलं। तर अशा प्रकारे मी कारले भरून घेतलेले आहे। त्यात मी इथे कढईमध्ये तेल गरम, जिरं, मोहरी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे चांगले असे तडतडून घ्यायचे, कढईपत्ता टाकायचा आहे। आपल्याला कारले जे भरून घेतलेले आहेत ते टाकायचे। अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे कारले तेलामध्ये, 5 मिनिटं फ्राय करत राहायचं। तुम्ही बघशाल 2-3 मिनिटं आपले परतून झालेले आहेत कारलं। आता हा उरलेला जो मसाला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। मसाला आधी का नाही टाकायचा, कारण नाही तर तो जेव्हा कारलं परततो तेव्हा हा मसाला जळू शकतो, म्हणजे लागू शकतो। गॅस कमी करून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे।
आवडीनुसार तुम्हाला असं गूळ थोडासा टाकून घ्यायचा आहे, कोणाला किती लागतं कोणाला किती. अर्धा ग्लास पाणी आपण आहे ते थोडंसं टाकून घेऊया शिजण्यासाठी. ते मंद गॅसवरती आपल्याला 7 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं झाकण घेऊन. तुम्ही बघू शकता कसं थिक ग्रेव्हीसारखं टाईप दिसत आहे. अशा प्रकारे आपले कारल्याची भाजी झालेली आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आणि कडू लागू नये म्हणून थोडं लिंबू टाकायचं आहे आपल्याला अजून थोडंसं. असं रशेदार कारलं झालेलं आपलं आहे तयार. तो तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. थँक्यू.